जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्यात जिवंत सातबारा अभियान 2.0 ही अभियान ही मोहीम राबवली जाणार आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की सातबाऱ्यावरती न झालेल्या वारस नोंदी किंवा मैताच्या नावावरती असलेले जमिनी या त्यांच्या वारसाच्या नावावरती करण्यासाठी जिवंत सातबारा अभियान हे अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत सहभाग नोंदवला गेला होता आणि याच अभियानाच्या अंतर्गत 2.0 अर्थात जिवंत सातबारा अभियान 2.0 च्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती असलेल्या अपाक शेर, एकूम शेरा, याचबरोबर पोटखरबीच्या असलेल्या जमिनी लागवडी योग्य करणं, विविध प्रकारच्या जमिनीवरती असलेले बोजे कमी करणं, याचबरोबर जे काही वर्ग 2च्या जमिनी आहेत त्यांचं वर्ग 1 मध्ये सातबारे निर्माण करणं, अशा अनेक सारी प्रलंबित कामं आता शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहेत आणि वर्षानुवर्ष जमिनीवरती नसलेले बोजे किंवा असलेल्या अपाकाचे शेरे कमी न करणं किंवा एकूण मॅनेजर जे काही आपल्या एकत्रित कुटुंब मॅनेजरच्या नोंदी या कमी न होणं, अशा विविध विवंचनेमध्ये समस्येमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना आता या अभियानाच्या अंतर्गत मोठा दिलासा मिळणार आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी 30 एप्रिल 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता राज्यामध्ये जिवंत सातबारा अभियान 2.0 हे अभियान राबवलं जाणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील 30 एप्रिल 2025 चा हा GR आपण पाहू शकता। जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सातबारा उतारा अद्ययावत करण्याबाबत मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 पासून जिवंत सातबारा मोहीम राबवली जात आहे, ज्याच्यामध्ये मयत खातेदाराच्या नावावरील जमिनी या त्यांच्या वारसाच्या नावावरती केल्या जात आहेत। परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा सातबाऱ्यावरती अपाक शेरा, एकूम नोंद किंवा जे काही कालबाह्य नोंदी असतील ज्याच्यामध्ये तगाई कर्ज, बंडिंग कर्ज, भूसुधार कर्ज, याच्या व्यतिरिक्त सुद्धा भूसंपादन निवाड आणि बिनशेती आदेशानुसार प्रलंबित कजापाचा अंमल सातबाऱ्यावरती घेणं किंवा पोटखराबा वर्ग अ च्या जमिनी, पुन्हा जे काही आपण पाहिलं तर भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी, अशा वेगवेगळ्या नोंदी या ठिकाणी आहेत। आणि या अशा कालबाह्य नोंदीमुळे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, कर्ज प्रकरण असतील, भूसंपादनाचा मोबदला द्यायचा असेल, याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत। आणि अशा कालबाह्य आणि अनावश्यक असलेल्या नोंदी या जर कमी केल्या तर सातबारा स्पष्ट आणि सुटसुटीत होईल आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे। आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती हा जिवंत सातबारा अभियान 2.0 हे आता या ठिकाणी राबवलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे अपाक शेरा कमी करणं। एखाद्या जमिनीवर नाव नसलेल्या व्यक्तीपैकी कोणी व्यक्ती कायद्यानं अज्ञान 18 वर्षापेक्षा लहान असेल तर त्याच्या सोबत सज्ञान पालक करता याचं नाव अपाक म्हणून लावलं जातं। आता अज्ञान व्यक्ती 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक करता व्यक्तीचं नाव सातबारा उतारावरून कमी होऊन सातबारा उतारा अद्ययावत करणं आवश्यक आहे। आणि याचसाठी त्या खातेदाराकडून पुरावा घेऊन त्या जे काही अज्ञान खातेदार असेल त्या खातेदाराचं नाव या सातबाऱ्याला लावणं हे आवश्यक आहे। याच्यासाठी आता हा खातेदार सज्ञान झाल्याची खात्री करून ई-हक्क प्रणालीमधून अपाक शेरा कमी करण्याबाबत कारवाई या अभियानाच्या अंतर्गत केली जाणार आहे। याचप्रमाणे एखाद्या जमिनीवरती एखाद्या व्यक्तीची एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून नोंद झालेली असेल आणि ती नोंद कमी करून फेरफार नोंदीच्या आधारे त्या नोंदीमध्ये समाविष्ट सर्व खातेदारांनी त्यांच्या वारसाची भोगवटदार म्हणून सातबारावरती नोंद घेणं, याच्यासाठी देखील या अभियानामध्ये काम केलं जाणार आहे। याच्यानंतर तगाई कर्जाच्या नोंदी कमी करणं, याच्यामध्ये बैल तगाई, चारा तगाई, खावटी तगाई, ऑइल इंजिन तगाई, घर बांधणं तगाई, जळीत तगाई, बिबियाणं तगाई किंवा विहिरीसाठी किंवा विविध प्रकारच्या जे काही सुधारणासाठी घेतलेल्या तगाई, अशा प्रकारची जी काही तगाईची कर्ज आहेत ही 1988च्या GR नुसार माफ करण्यात आलेली आहेत। परंतु भरपूर साऱ्या नोंदी सातबाऱ्याला आज देखील आहेत आणि त्या संबंधाचे फेरफार या ठिकाणी घेऊन या सर्व नोंदी कमी कराव्यात, अशा प्रकारचं सुद्धा काम या अभियानाच्या अंतर्गत केलं जाणार आहे। अर्थात ते आता सातबाऱ्यावरती कुठल्याही प्रकारच्या तगाईच्या नोंदी शिल्लक राहणार नाहीत। याच्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून भूसुधारणासाठी एक मोहीम हाती घेतलेली होती, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांध घालणं, जमीन सपाटीकरण करणं, अशा प्रकारची कामं केली जात होती। आणि याच्यासाठी मृदसंधारण विभागानं जे काही बंडिंग खातं आहे त्यांच्या माध्यमातून बंडिंग बोजा, आयकट बोजा अशा बोजेच्या नोंदी केलेल्या होत्या। आता या नोंदी सुद्धा कमी करण्यासाठी एक GR आलेला आहे आणि त्या GR नुसार आता हे बंडिंग बोजे हटवण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तलाठी यांनी त्यांच्या सज्जेतील सातबारा उतारावरती अशा प्रकारचं बोजे असल्यास त्या संबंधातील फेरफार स्वतःहून घेणं आणि बोजे कमी करण्याची कारवाई करावी, अशा प्रकारे अभियानाच्या अंतर्गत आता केलं जाणार आहे। याच्यानंतर नजर गहाण, सावकारी कर्ज, सावकारी आवाड, अशा प्रकारचे जे काही वेगवेगळी गहाण शेतजमिनीवरती पडलेली आहेत आणि त्या संदर्भातील जे काही जमिनीवरती नोंदी आहेत या सुद्धा नोंदी आता याच्या अंतर्गत कमी केल्या जाणार आहेत। याच्यामध्ये सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये जे काही या नोंदी घेतलेल्या असतील
अशा सदर गहाणच्या सावकारी कर्ज आवाड नोंदी कमी करणे कामे तलाट्यांनी शेतकऱ्याकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जासोबत उपलब्ध जुना सातबारा, उपलब्ध झाल्या जुन्या सातबाराच्या वरती फेरफार नोंदी तसेच स्टेम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र करून त्यात भविष्यामध्ये नजर गहाणाची रक्कम मिळण्याबाबत संबंधित धनको किंवा त्यांचे वारस यांच्याकडून मागणी आल्यास ती देण्याची जबाबदारी अर्जदारावर आहे। अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र घेऊन हे जे काही गहाण बोजे आहेत हे बोजे देखील कमी करावेत अशा प्रकारचे या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। पोकळीस्त नोंदी कमी करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार रीतसर सुनावणी घेऊनच या पोकळीस्त नोंदी कमी करल्या जाणार आहेत। याच्यानंतर भूसंपादन निवाडा आणि बिनशेती आदेशानुसार कजापाचा प्रलंबित अंमल सातबारी घेणं, याच्यामध्ये भूसंपादन प्रक्रियेनंतर दिलेला निवाडा आणि जमिनीच्या वापरामध्ये बदल, शेतीमधून बिगर शेती करण्यासाठी दिलेले आदेश यांच्या सातबारा नोंदी घेण्यात याव्यात आणि बिनशेती प्रयोजनाबाबत स्वतंत्र सातबारा तयार करण्यात या अभियानाच्या अंतर्गत येणार आहे। मित्रांनो, याच्यानंतर एक महत्वाचा असा प्रकार आहे तो म्हणजे पोटखराबाच्या जमिनी। आपण पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून पोटखराबाच्या जमिनी या लागवड योग्य जमिनी करण्यासाठी एक अभियान राबवलं होतं। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही आणि पर्यायानं या अभियानामध्ये शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले नाहीत। पुणे जिल्ह्यामध्ये याला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता। आता हेच अभियान या जिवंत सातबारा मोहीम 2.0च्या अंतर्गत राबवलं जाणार आहे। याच्यामध्ये वर्ग अ खाली येणारी जमीन धारकास कोणत्या वेळी लागवडीखाली आणता येईल आणि अशा प्रकारे धारकांना जमीन लागवडीखाली आणल्यास त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरता जिल्हा अधिकारी अतिरिक्त आकारणी करतील अशा प्रकारची या ठिकाणी सुधारणा 1968च्या नियम 2 नुसार करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी 2019च्या परिपत्रकानुसार, ज्या परिपत्रकाचा आता आपण यापूर्वी उल्लेख केला त्यानुसार जमीन क्षेत्र आकारणी करण्यासाठी अनुसराची कार्यपद्धती विहित करून त्या संबंधातील दिशानिर्देश दिलेले आहेत आणि याच अनुषंगानं जमिनी पूर्वी पोटखराब लागवडीस अयोग्य म्हणून वर्गीकृत होत्या, परंतु आता त्या जर लागवडी योग्य झालेल्या असल्या तर त्याचं क्षेत्रफळ लागवडी योग्य क्षेत्रात दाखवून त्याची सातबाऱ्यावरती नोंद घेण्यात यावी। आता शेतकऱ्यांना याच्यासाठी सुद्धा अर्ज करावे लागतील किंवा तशा प्रकारचे संपर्क आपल्या तलाट्याकडे करावे लागणार आहेत। नियमित सत्ता प्रकार शेरे या ठिकाणी सातबारावरती ते अंमल घेणं, उदाहरणार्थ कुळ कायदा असेल, देवस्थान जमीन असेल, अशा प्रकारच्या जमिनीच्या मालकी हक्कावरती असलेले निर्बंध हे सातबाऱ्यावरती नमूद करणं, त्यांची नियमित पडताळणी करणं, याकरता संबंधित कायद्यानुसार असलेल्या नोंदीची तपासणी करून ते या ठिकाणी अद्ययावत केले जाणार आहेत। दुसरा एक महत्वाचा असा विषय ते म्हणजे भोगवटदार वर्ग 2 आणि वर्ग 1 असे स्वतंत्र सातबारे। आता जमिनीच्या मालकी हक्काच्या प्रकारानुसार भोगवटदार 1 म्हणजे पूर्ण मालकी हक्क आणि भोगवटदार वर्ग 2 म्हणजे शर्तीच्या अधीन असलेले मालकी हक्क। सातबारा उतारे हे स्वतंत्रपणे तयार करणं जेणेकरून जमिनीच्या मालकाची जी काही स्थिती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट होईल आणि भूधारणा प्रकरणानुसार सातबारे उतारे हे स्वतंत्रपणे या ठिकाणी पाहता येणार आहेत। याच्यानंतर महिला वारसाच्या नोंदी, हिंदू कायदा 1956 नुसार आपण जर पाहिलं तर वडिलोपार्जित जमिनीमध्ये जे काही वडिलाच्या मृत्यूनंतर वारस नोंदी होतील यांना मुलींना समान हक्क प्राप्त होतो आणि वारस नोंद घेत असताना महिला वारसांची नावं इतर अधिकार सदरी न घेता भोगवटदाराच्या सदरी घेणं अशा प्रकारचे जे काही कार्यवाही आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे आणि अशा प्रकारच्या जे काही वेगवेगळ्या नोंदी असतील या नोंदी या ठिकाणी आता वेळोवेळी घेणं, त्या तपासणं, अद्ययावत करणं याच्यामुळे सातबारा अद्ययावत होणार आहे आणि कालबाह्य या नोंदी वेळोवेळी निघाल्यामुळे या ठिकाणी फेरफार जे काही असतील ते घेऊन व्यवस्थित कमी केल्यामुळे सातबारा हा एकदम सुटसुटीत आणि स्पष्ट होणार आहे आणि याच्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, भूसंपादनाचे व्यवहार असतील किंवा ज्यांना लाभ देणं आवश्यक आहे त्यांना लाभ मिळणं असेल, या सर्व बाबीचा या ठिकाणी निपटारा होणार आहे आणि या शासन निर्णयाच्या आधारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या ज्या काही विविध समस्या आहेत ज्याच्यामधून गेल्या अनेक वर्षापासून निपटारा होत नव्हता किंवा सुटका मिळत नव्हती त्याच्यातून आपला सुटका करून घ्यावे, आपले सातबारे अद्ययावत करून घ्यावेत अशा प्रकारचं आव्हान देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। अर्थार्थी आता वारस नोंदी लागतील, याच्यामध्ये असलेले अपाकस शेरे कमी होतील, एकूण शेरे कमी होतील, पोटखराबीच्या जमिनी सुद्धा आता जे काही लागवड योग्य जमिनीमध्ये आणता येतील, अशा सर्व प्रकारची कामं आता या ठिकाणी शेतकऱ्यांना करता येणार आहेत। अतिशय गरजेचं असं अभियान हे राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हा महत्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, जिवंत सातबारा अभियान हे अभियान ज्याच्यासाठी वारस नोंदीसाठी राबवण्यात आलेलं होतं त्याचं देखील आपण माहिती घेतलेली आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही वरती सजेशन मध्ये पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।